स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आग्रा येथे जाऊन आरोपीस ठोकल्या वेळा चास शिवारात झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याची 15 दिवसानंतर उकल. हॉटेल स्वामी समर्थ अहिल्यानगर पुणे महामार्गावर भोईरे पठाराकडे जाणारे रोडवर अनोळखी मृतदेह पडलेला असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अकस्मात मृत्यूचा तपास व वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायांवर अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मयताचा रुमालाने गळा आवळून जीवेठार मारला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भोईरे पठाराकडे जाणाऱ्या कच्च्या रोडला टाकून दिला. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. स्थानिक गुन्हे शाखा यांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले. त्या अनुषंगाने पोलीस शोध पथकाने नेमून गुन्ह्यातील पीडितेचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. तपास पथकाने गुन्ह्याच्या घटना ठिकाणी भेट देऊन अहिल्यानगर पुणे महामार्गावरील घटनाकडे येणारे जाणारे रस्त्यांवरील 40 ते 50 हॉटेल धाबे येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयित वाहने निष्पन्न करून गुन्ह्याच्या अनुषंगाने पडताळणी केली. तपासामध्ये घटना ठिकाणापासून अहिल्यानगरच्या दिशेने 4 किमी अंतरावर अपघातग्रस्त बेवारस वाहन मिळून आले. बेवारस वाहनाची माहिती प्राप्त करून त्याद्वारे सदरची मोटारसायकल ही सुनील बाबूराव काळे वापरत असल्याचे निष्पन्न करून त्याच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून मयत हा सुनील बाबूराव काळे राहणार कुंभेफळ तालुका छत्रपती संभाजीनगर अशी असल्याची ओळख पटविली. 171 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. पथकाने सातत्याने सलग 15 दिवस तपास करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे खुशाल सिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाई ठाकूर राहणार हॉटेल साई दरबार सुपा टोल नाका उत्तर प्रदेश राज्य यास निष्पन्न केले. दिनांक 2/3/2025 रोजी पथकाने आरोपी नामे खुशाल सिंग उर्फ रविराज नाई ठाकूर वय 22 तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आग्रा उत्तर प्रदेश राज्य येथे शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली. आरोपी हा हॉटेल साई दरबार येथे कामास होता. 17/2/2025 रोजी मयत हॉटेल साई दरबार सुपा टोल नाका या ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलेला असताना आरोपी व मयत हे एकत्र दारू पिले. त्यावेळी मयत याने आरोपीस राहण्याकरिता रुबाबात विचारणा केली. आरोपी हा मयतास रूम दाखविण्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना मयत याने दारूच्या नशेमध्ये आरोपीस शिवी दिली. याचा आरोपीस राग आल्याने त्याने मयताचा रुमालाने गळा आवळून मारल्याची घटना घडली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासाकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. नगर तालुका हद्दीमध्ये 17 तारखेला एक अज्ञात इसमाचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह चास शिवारामध्ये मिळून आलेला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओलासर यांनी आम्ही व्हिजिट केलेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात PSI वाघ हे काम करत होते. सतत प्रयत्न केल्यानंतर 5व्या दिवशी एक बेवारस मोटरसायकल मिळून आलेली होती. त्या बेवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे राहणार कुंभेफळ जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती. त्यानंतरही पथकाने सातत्याने पूर्ण रोडचे साधारण नेवाशापासून सुप्यापर्यंत सुपा टोल नाका येथेपर्यंत सातत्याने CCTV फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये खुशाल सिंग रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल साई दरबार इथे काम करणारा इसम असल्याचं त्याच्यासोबत गेल्याचं निष्पन्न झालेलं होतं. त्याच्या आधारे त्याला त्याचं मूळ गाव आग्रा इथून पथकाने ताब्यात घेतलं आहे. पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात बांधलेला रुमालानेच त्याचा गळा आवळून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे.